आज आपण डाळ कांदा रेसिपी करणार आहोत। डाळ कांदा सगळीकडेच केला जातो, प्रत्येक ठिकाणची पद्धती वेगवेगळी आहे। पण आज आपण नागपूर येथील झणझणीत सावजी लग्न पंक्तीमध्ये जसा डाळ कांदा केला जातो ना, त्याच पद्धतीमध्ये आज आपण करणार आहोत। उन्हाळ्यामध्ये भाज्या खूप कमी असतात, त्यामुळे तुम्ही अशी डाळ कांदा करू शकता। इथे मी 2 पळी एवढं तेल घेतले। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला 1 चमचा जिरं घालायचंय। जिरं छान फुललं, 4-5 लवंगा, अर्धा इंच दालचिनी, 2 तेजपत्ते घालायचे, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते घालून घेतले। डाळ कांदा आहे त्यामुळे कांदा आपल्याला जास्तीचाच घालायचा आहे। कांदा आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच आपल्याला छोटा अर्धा चमचा हिंग आणि 2 चमचे कोथिंबीर घालायची। कोथिंबीर अशी फोडणीमध्ये परतून घेतली की भाजीला चव छान येते, म्हणून आपल्याला कोथिंबीर घालून परतून घ्यायचं आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं। पेस्टचा कच्चेपणा आहे ना, तो निघून जाईल। आलं लसूणची पेस्ट मी अर्धा मिनिटभर परतून घेतली। आता आपल्याला ह्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत। उन्हाळ्यामध्ये भाज्या सहसा मिळत नाही, त्यामुळे असा डाळ कांदा, सांडग्याची भाजी उन्हाळ्यामध्ये केल्या जातात। इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कलरचं तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, छोटा पाव चमचा हळद घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक ठिकाणी डाळ कांदा हा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केला जातो। तो काही ठिकाणी वेगवेगळ्या डाळी वापरून केला जातो। उन्हाळ्यामध्ये भाज्या खूप कमी असतात, त्यामुळे त्यावेळेस असा डाळ कांदा किंवा सांडग्याची भाजी अशा भाज्या केल्या जातात। मी इथे 1 वाटी चणा डाळ धुवून 2 तास भिजत ठेवली होती। त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि डाळ घालून घेतली। डाळ आपल्याला फोडणीमध्ये चांगली मिक्स करून झाली की गॅस कमीच ठेवायचा आहे। झाकण ठेवून आपल्याला एकच वाफ काढून घ्यायची। अशी डाळ फोडणीमध्ये मिक्स करून आधी पाणी न घालताच 1 वाफ काढून घेतली की भाजीला चव खूप छान येते। इथे आता एकच वाफ काढून घेतली। आता आपल्याला पुन्हा हे मिक्स करून ह्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी तुम्हाला भाजीमध्ये कितपत सैल दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही घालून घ्या, पण ही भाजी जास्त पण सैल करू नका। इथे मी 1 ग्लासभर एवढं पाणी घालून घेतलंय। पाणी घालून पुन्हा आपल्याला मिक्स करून गॅस मध्यम ठेवून आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची। पण झाकण ठेवताना थोडंसं झाकण ओपन ठेवा। इथे तुम्ही बघू शकता असं झाकण आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे भाजीला तरी खूप छान येईल। इथे आता भाजी आपली चांगली शिजलेली आहे। मी झाकण काढून घेतलं। चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। मीठ घालून आपल्याला एकच उकळी काढायची आहे। तुम्ही इथे बघू शकता इतपत भाजीला मी रस्सा ठेवलेला आहे। तुम्हाला ही भाजी टिफिनसाठी करायची असेल तर तुम्ही ही भाजी कोरडी करू शकता, रस्सा ह्याला ठेवू नका। इथे तुम्ही रस्सा बघू शकता। तुम्ही ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर पण खाऊ शकता। डाळ बघा आपण 2 तास चांगली भिजत ठेवली होती, म्हणून डाळ शिजायला वेळ लागला नाही। अगदी छान मऊसूत अशी आपली डाळ शिजली। वरून थोडीशी कोथिंबीर घातली, गॅस बंद करून घेतला। तुम्हाला भाजी मी सर्व करून दाखवत आहे। तुम्ही इथे बघू शकता नागपूर स्पेशल झणझणीत सावजी लग्न पंक्तीमध्ये जशी डाळ कांदा भाजी केली जाते त्याच पद्धतीची आपली इथे डाळ कांदा भाजी तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद।